पुण्यातील मांजरी येथे विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन गेल्या 14 दिवसांपासून सुरू आहे। याच आंदोलनासंदर्भात शिष्टमंडळाशी चर्चा करून झाल्यानंतर नरहरी झिरवाळ आणि अशोक उईके हे आंदोलनास्थळी भेट देण्यासाठी आले। यावेळी नरहरी झिरवाळ यांनी विद्यार्थ्यांना अजब सल्ला दिलाय। तुम्ही खाऊन पिऊन आंदोलन करा असा अजब सल्ला झिरवाळांनी आंदोलकांना दिलाय। तसेच मी जे आंदोलन करायचो त्यावेळी चोरून खात होतो आणि आंदोलन करत होतो असंही विधान झिरवाळांनी केलंय। मात्र हे सांगत असताना आंदोलनकर्ते विद्यार्थ्यांनी झिरवाळांना उत्तर दिलंय, आम्ही खाऊन पिऊन आंदोलन करायचं असतं तर तुम्ही तर आले नसते असा टोला विद्यार्थ्यांनी झिरवाळांना लगावलाय। पहिली माझी कळकळीची विनंती आहे की आंदोलन चालू ठेवा, फक्त जेवण करून आंदोलन करा ना। गांधी तत्वाप्रमाणे आपण करतो, आंदोलन अनेक होतात, पण काय म्हणून आपण आपल्या जीवाची अशी जी अवहेलना करतो। साहेब आंदोलन केलं असतं तुम्ही आजपर्यंत इथं आलेच नसते। नाही, असं नाही होत, असं नाही होत। अनेक ठिकाणी आंदोलनं केली जातात। मी अनेक आंदोलनं मी सुद्धा स्वतः केलेत। मी टोलच्या संदर्भातलं आंदोलन, अमक्याचे आंदोलन, चोरून लपून काही खायचो, दाखवायचो फक्त अमरण। तर तुम्ही ज्या आता प्रकृत्या जर बघितल्या तर एवढी वाईट अवस्था आपल्या शरीराची करू नये अशी माझी अगदी हात जोडून त्या ठिकाणी आपल्याला विनंती आहे। मध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं गेली 14 दिवस झाले आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला मंत्री नरहरी झिरवाळ आणि आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी भेट दिलेली होती। विद्यार्थ्यांची त्यांची बैठक झाली, चर्चा झाली आणि यानंतर मात्र झिरवाळांचा हा अजब सल्ला समोर आलाय। काल रात्री उशिरा नरहरी झिरवाळ आणि आदिवासी मंत्री अशोक उईके हे विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी गेलेले असताना नरहरी झिरवाळ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एक अजब सल्ला विद्यार्थ्यांना दिलाय, खाऊन पिऊन आंदोलन करा, मी सुद्धा चोरून खायचो आणि मग आमरण उपोषण आहे असं दाखवायचो असा अजब सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिलाय। खाऊन पिऊन आंदोलन करा म्हणत असतील तर त्यांना आंदोलनाचं महत्त्व, लोकशाहीचं महत्त्व झिरवाळला खूप कळते याचा त्याचा अर्थ होतो। कारण झिरवाळजी खाऊन पिऊनच सगळं काम करतात। ते खाऊन पिऊन केल्यामुळे त्यांनाही विद्यार्थ्यांना तोच संदेश द्यायचा असेल। यानंतरची बातमी राजकीय वर्तुळातून आहे। राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी एकदा मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी व्यक्त केली आहे। ईश्वरपूरमध्ये त्यांच्या बहुआयामी चरित्र ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते। यावेळी जयंत पाटील यांनीही निष्ठेवर भाष्य केलं, तुमच्या मनात जी सल आहे तीच माझ्या मनातही आहे, काही झालं तरी गत सोडायची नाही असं ते म्हणाले। तसंच निष्ठा ही व्यक्तीशी नाही तर विचारांशी असली पाहिजे असंही जयंत पाटील यांनी म्हटलंय। इतकं कष्ट बापूंनी केलं राजकारणामध्ये, एवढं कुणाच्या वाट्याला येऊ नये आणि त्या बापूने एकदा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं ही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची अपेक्षा होती। ते जमलं नाही, म्हणून त्यांच्या रूपानं जयंत पाटलांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं ह्या एका जिद्दीनं त्यांनी मुख्यमंत्री व्हावं। आम्ही काही ताकाला जाऊन मोगात दडवत नाही। पोलीस साहेब, शिंदे साहेब, तुम्ही पक्षाचे अध्यक्ष आहे, इथं आर पाटला चिरंजीव आहे। जयंत पाटलांनी एकदा मुख्यमंत्री झालेलं वाळवे तालुक्यानं बघितलं पाहिजे, तोपर्यंत आम्ही देह सोडत नाही। निष्ठेला तात्या फार किंमत असते। पद मिळेल न मिळेल मला काय, आता लगेच किती वेळ लागतो, त्यात काय अर्थ आहे? निष्ठा मलाही कळते, तुमच्या ज्या वेदना आहेत त्या माझ्याही मनात वेदना आहेत, तुमच्या मनाबद्दल आहेत। पण गत सोडायची नसते, पतंगराव कदमांनी मला सांगितलं। पतंगराव कदम काय म्हणायचे, जयंत गत सोडू नकोस।